बाजारात व्यापार चालतो तसं मुलींना अजूनही लग्नासाठी उभं केलं जातं. अशा कितीतरी वैष्णवी मूकपणे मरत आहेत. इतका स्वस्त आहे का मुलीचा जीव? कधी कधी प्रश्न पडतो आहे. दुर्दैवी गोष्ट तर ही आहे की यात मुलीची सासू आणि नणंद महिला असून सुद्धा सामील आहेत. काय दोष होता त्या 9 महिन्याच्या पोराचा? काय दोष होता सुखी संसाराची स्वप्न पाहणाऱ्या त्या वैष्णवीचा? काय दोष होता वैष्णवीला जन्म देणाऱ्या आई वडिलांचा? असे अनेक प्रश्न नेहमीप्रमाणे अनुत्तरित आणि मूक राहणार आहेत. काही दिवसांनी एक नवीन वैष्णवी न्यूजमध्ये दिसणार आहे. काही लोक मेणबत्त्या घेऊन रस्त्यावर उतरणार, तरीही न्याय मिळणार किती हेही अनुत्तरितच. त्यांच्यासाठी कोणता वेगळा फास्ट ट्रॅक लागणार आणि किती अजून वैष्णवी काळाच्या राक्षसी मुखात बळी जाणार? 22व्या शतकात पदार्पण करत आहोत याचा आनंद व्यक्त करावा की अजूनही मागासलेली वृत्ती वारंवार दिसून येते म्हणून दुःख करावं? काहीच कळत नाही. खरं तर सर्वात दुर्दैवाची गोष्ट ही आहे की काही राजकीय नेते एकमेकावर टीकास्त्र सोडण्यासाठी याही विषयाचा वापर करायला कमी करत नाहीये. नमस्कार, टीव्ही नेक्स्ट मराठीमध्ये मी ज्योती आणि याच संदर्भात आज वेगवेगळे पैलू जाणून घेण्यासाठी आज आपण आमंत्रित करत आहोत टीव्ही नेक्स्ट मराठीच्या स्टुडिओमध्ये डॉक्टर रूपा शहा, ज्या आहेत भारतातल्या एकमेव ऑनररी मेजर, आणि त्याच सोबत आहेत आपल्या बरोबर ऍडव्होकेट हेमंत माळी सर. तर विषयाला सुरुवात करूया आपण. सर, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असेल, हुंड्या संदर्भात जेव्हा गुन्हा दाखल होतो तेव्हा अर्थातच शिक्षा ही समोरच्या व्यक्तीला होते, पण जेव्हा हा गुन्हा दाखल होत नाही तेव्हा कायद्यामध्ये अशा काय तरतुदी आहेत? म्हणजे आपल्याला असं म्हणायचंय की ज्या वेळेला हा गुन्हा घडायचा आहे त्याच्या आधी त्याला प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून काय त्याच्यामध्ये काय सुविधा आहेत किंवा तशा काही कायदेशीर तरतुदी आपल्याला बघावं लागेल. हुंड्या संदर्भात आपण पाहतोय तर डॉवरी प्रोहिबिशन ऍक्ट 1961 हा आहे, ज्याच्यामध्ये हुंडा विरोधी तरतुदी केलेल्या आहेत. जसं आपण पाहतो की हुंडा मागणं, घेणं आणि देणं सुद्धा गुन्हा आहे. त्यामुळं अशा स्वरूपाचे गुन्हेगारी वृत्ती असणारी माणसं किंवा तसा एखादा गुन्हा घडला असलेस त्यामध्ये शिक्षेची तरतूद केलेली आहे. पण ज्यावेळेला आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर या दृष्टीने काहीतरी विचार करतो त्यावेळेला आपण पाहतोय की प्रोटेक्शन ऑफ विमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट 2005 हा जो कायदा अस्तित्वात आणला गेला, महिलांच्यावर होणारे अत्याचार फक्त भारतातच होतात असं काही नाहीये, हे जगभरातला विषय आहे. त्यामुळं युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशननं 1981 सालीच या संदर्भात एक कन्व्हेन्शन पास केलं, द एलिमिनेशन ऑफ ऑल डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट वुमन. आणि त्याच्यामध्ये जे सहभागी देश होते त्याच्यामध्ये त्या सर्वांना महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदे करण्यासाठी सांगण्यात आलेलं होतं. आणि त्याचाच एक भाग म्हणून भारतानं सुद्धा 2005 साली हा जो प्रोटेक्शन ऑफ विमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट 2005 हा कायदा आणला. आता या कायद्यामध्ये खूपशा संरक्षणाच्या बाबी आहेत. जसं आपण त्या कायद्याच्या नावावरूनच हे लक्षात घेऊ शकतो की दिस इज ऍक्ट फॉर द प्रोटेक्शन ऑफ विमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स. त्यामुळे फक्त नवरा बायकोसाठीच एखाद्या बायकोवर अन्याय होतोय आणि फक्त तिच्यासाठीच आहे असं नाही. एखाद्या कौटुंबिक वातावरणामध्ये, शेअर्ड हाऊस होल्डमध्ये ज्यावेळी एकत्र राहणाऱ्या कोणत्याही महिलेवर त्रास होत असेल, हिंसाचार होत असेल, तर त्यांना या कायद्याप्रमाणे संरक्षण आहे. आता हुंड्या संदर्भातलाच विषय निघाला असेल तर या कायद्यामध्ये ज्यावेळी हुंड्या मागण्यासंदर्भात म्हणजे त्या महिलेवर वेगवेगळ्या प्रकारे हिंसाचार केला जातो. जसं त्या कायद्यामध्ये हिंसाचारा बाबतीत आपण बघायला गेलं तर मानसिक हिंसाचार आहे, त्यानंतर शारीरिक आहे, आर्थिक आहे. आणि ज्या वेळेला हुंडा मागणी हा जो विषय येतो त्यावेळेला त्याच्यामध्ये मानसिक असेल, शारीरिक असेल किंवा आर्थिक हे तिन्ही प्रकारचे त्रास त्या स्त्रीला दिले गेलेले असतात किंवा त्या पद्धतीचा प्रयत्न चाललेला असतो. मग अशा परिस्थितीमध्ये ती जी महिला आहे ती या प्रोटेक्शन ऑफ विमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट या कायद्याखाली ती संरक्षण मागू शकते. आणि या कायद्यामध्ये वेगवेगळ्या अशा तरतुदी आहेत की ज्या महिलांना खूप चांगलं प्रोटेक्शन या कायद्यानं दिलेलं आहे. फक्त त्याचा अवलंब करणं, त्याबाबत माहिती असणं खूप आवश्यक आहे. बर, आता हा विषय अजून पुढे आपल्याला बोलायचाच आहे, पण मॅडम तुम्हाला मी विचारते की कित्येक वर्ष तुम्ही एक महिला कल्याण आणि हुंडाबळी, बालिका विवाह या सर्व गोष्टींवर काम केलेलं आहे. एक समाजसेविका म्हणून तुम्ही काम केलेलं आहे. यावेळेस तुम्हाला प्रकर्षानं काय जाणवलं की यामध्ये चुकी कुणाची असते? आता गेल्या 35 वर्षापासून मी या महिलांच्या क्षेत्रामध्ये मी काम करतेय. दिलासा नावाची माझी एक संस्था आहे आणि गेली कित्येक वर्ष महिलांच्या प्रश्नाचा आधी अभ्यास केला. त्याच्यामध्ये चूक कोणाची आहे, चूक कोणाकडून होते आणि त्याच्यामध्ये आपल्याला सुधारणा कशा करता येतील याचा आधी अभ्यास केला.
आणि हा अभ्यास करत असताना एक लक्षामध्ये यायला लागलं की याच्यामध्ये कुठंतरी महिलांच्या संदर्भात समाजाकडूनही चुका व्हायला लागल्या. आणि त्यातलं प्रकर्षानं पहिलं कारण जेव्हा माझ्या समोर आलं ते म्हणजे बालविवाह. आपण आता मला बोलला की बालविवाहामध्येही आपण काम करता. हो, बालविवाह व्हायला लागलेत. आणि मला असं सांगायला तुम्हाला निश्चितपणे आवडेल की महाराष्ट्रात कोल्हापुरामध्ये पहिला बालविवाह बरोबर डायरेक्ट मांडवामध्ये जाऊन थांबवला. 1987 साली माझ्या लक्षात एवढ्यासाठी आहे की लहान लहान मुलींची लग्न होतात, त्या घरी जातात आणि तिथून त्या मुलीची पूर्णपणे उतरती कळा त्याच्यामध्ये चालू होते. आणि म्हणून त्यातलं पहिलं कारण असेल तर तो बालविवाह. जसं आता यांनी सांगितलं हुंड्याचा प्रश्न, मला आपल्याला असं सांगायचं की आता सारांनी सांगितलं की 1961 ला हुंडा प्रतिबंधक कायदा झाला. मे बी त्याच्यामध्ये बदलही झाली. आता त्यांनी 2005चा पण कायदा त्यांनी सांगितला की जो डोमेस्टिक व्हायलन्स आहे. म्हणजे याचा अर्थ असा झाला का की 1961 पासून 2005 पर्यंत महिलांच्या बाबतीमध्ये कुठं ना कुठंतरी अन्याय होतो म्हणून हे कायदे केले गेले. 61चा कायदा काय म्हणतो, 2005चा काय म्हणतो. म्हणजे कुठंही असं म्हटलं तरी त्या सगळ्यामध्ये स्त्रियांच्यावर अन्याय अत्याचार होतो, तिच्याकडे हुंडा मागितला जातो. म्हणजे स्त्री एक उपभोगाची वस्तू आहे हे तुम्ही म्हणताच, पण प्रत्येक वेळेला लग्नामध्ये हे पैसे मागायचेच का? आणि हे पैसे मागून तुम्ही पुन्हा त्याच मुलीला उतरती कळा आणता, तिलाच मारहाण करता, तिच्याचकडे पुन्हा तुम्ही बोट दाखवता. हा कुठे प्रश्न आम्ही बघणार का नाही? हे गेले 2 दिवस पेपरमध्ये आलेल्या बातम्या, टीव्हीवर आलेल्या बातम्या हे बघितल्यानंतर माझ्यासारखीच माझं मन विषण्ण झालं. आणि मला एकच वाटलं की एवढ्या स्त्रियांच्या आज आणखी एक मुलगी याला बळी पडली. बळी पडल्यानंतर तिच्या आई बापाला वाईट वाटलं, आम्हाला बघून वाईट वाटलं, लोकांना अरे रे म्हणून तोंडात आलं. पण आम्ही या सगळ्यावर काय करू शकतो? कायदे आहेत, कायदेवाल्यांनी कायद्याची बाजू सांभाळली. आता प्रत्येक जण म्हणतं की त्याला जन्मठेप वगैरे हवा, पण हे होऊच नाहीये याच्यासाठी आम्ही काही करणार की हेच मला त्याच्यामध्ये आज अपेक्षित. बरोबर आहे सर. आता ह्याच्यावरूनच लक्षात येत आहे की अशा वेळेस म्हणजे जीव ती देते ती मुलगी आता गेलेली आहे, पण ह्या आधी ती स्त्री म्हणजे अशा गुन्ह्याची नोंद करू शकत नाही. ह्यावेळी समाज म्हणून किंवा इतरांनी कोण कोण ह्या बाबतीत तिच्या बाजूने गुन्हा नोंद करू शकतं? आता आपण पाहिलं की जो प्रोटेक्शन ऑफ विमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट आहे त्याच्यामध्ये अशा तरतुदी केलेल्या आहेत की महिलांचं प्रॉपर संरक्षण व्हावं. म्हणून जनरली आपण केसेसमध्ये पाहतो की जी पीडित महिला आहे तिला जाऊन स्वतः काहीतरी केस करावी लागते. पण या कायद्याअंतर्गत तिच्यातर्फे अन्य व्यक्ती सुद्धा, मग तिचे हितचिंतक असतील, तिच्या माहेरकडची मंडळी असतील, ते सुद्धा तिच्या वतीनं माननीय न्यायालयामध्ये जाऊन दाद मागू शकतात. तसंच या डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट जो आहे त्या कायद्याखाली प्रोटेक्शन ऑफिसर्स म्हणून नेमलेले आहेत. त्या प्रोटेक्शन ऑफिसर सुद्धा जर अशी कुठली घटना घडत असेल तर ते स्वतः माननीय कोर्टामध्ये येऊन तशी दाद मागवू शकतात. म्हणजे हा एक स्पेशल कायदा आहे असं आपण म्हणू शकतो, ज्याद्वारे ती पीडित महिला सोडून सुद्धा तिच्या वतीने काही व्यक्ती माननीय कोर्टामध्ये जाऊन तिच्यासाठी पण दाद मागू शकतात. समजा जेव्हा इतर लोक तो गुन्हा नोंद करण्यासाठी येतात आणि तिला जर धमकवलं गेलं असेल आणि तिनं जर तो नाकारला तर ही केस क्लोज होते का? नाही, मला त्याच्या आधी एक सांगायचं समाजच्या याच्यामध्ये की आम्ही जाऊ शकू, आम्ही दाखली करू शकू. पण जर मला कळते की शेजारच्या घरामध्ये एखाद्या स्त्रीवर अन्याय होतो, तिला मारहाण होते, तुम्हाला आवाज येतो, अशा वेळेला आम्ही सगळी बघत बसणार का? दरवाजा ठोठवायचा नाही? ठोठवा दरवाजा, काढा तिला बाहेर. ती दरवाजा उघडत नसेल तर तोडा तुम्ही. अरे जाता जाता एखाद्या मुलीला वाचवण्याचा प्रयत्न तुम्ही का करणार नाही? कायदा आहे, झाल्यानंतर कायदा होणार आणि तुम्ही त्या मुलीला वाचवणार. याच्यापेक्षा माझं असं म्हणणं आहे की प्रिव्हेंटिव्ह इज मोर इम्पॉर्टंट.
तुम्हाला ऐकू येते, तुम्हाला कळतंय, म्हणजे त्याचा अर्थ असा नाही का की स्त्रियांचे फक्त आम्ही आक्रोशच ऐकायचे, स्त्रियांचे हुंकार ऐकायचे, स्त्रियांना न्याय देण्यासाठी आम्ही पुढे सरकणार नाही. सगळं झाल्यानंतर तुम्ही येण्यामध्ये नाहीये. जर तुमच्या घराच्या आसपास असं जर काही होत असेल, मी टीव्ही चॅनलवाल्यांना सांगेन की खरंच तुम्ही असं त्यांना दाखवा. शेजारच्या घरात, या घरात, एखाद्या कॉलेजमध्ये येणाऱ्या मुलींच्या बाबतीत जर कोणी छेडछाड करत असेल, प्रत्येक वेळेला पोलीस, प्रत्येक वेळेला घर, प्रत्येक वेळेला आई बाप, याच्यापेक्षाही समाज म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून तुम्ही काय करणार? एकटी रूपाशा नाही करू शकणार. तुमच्यासारखे असंख्य जे लोक आहेत, या लोकांनी आम्हाला मदत केली पाहिजे. कारण झाल्यानंतर मी जर पोलिसांच्याकडे गेलेच तर पोलीस मला किती मदत करते. हीच केस, अगदी कालचंच उदाहरण सांगते, ज्या ताईच्या संदर्भामध्ये पुणे पिंपरीमध्ये गुन्हा नोंदवला गेला होता, त्यावेळेला जरा थोडी दपाशा दाखवली असते तर हे झालं नसतं काय. ज्यांच्याकडे आम्ही जातो, मी सांगेन तुम्ही तुमचं काम करणार, पोलीस पोलिसांचं काम करणार, पण ज्याच्या हातामध्ये जे काम करण्याची ताकद आहे, ती ताकद त्या लोकांनी वापरायला पाहिजे. कारण जर तीच ताकद वापरत नाही ते लोक, तर आम्ही कुठे कुठे जाणार? म्हणजे प्रत्येक वेळेला चटपट जे काही मला मिळेल त्याच्या पाठीमागच आम्ही लागणार का? आम्ही समाजासाठी काहीच करणार नाही का? अरे रे म्हणण्यापेक्षा आमचा समाज दुसरं करत नाही. करतायत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, 50-100 एकत्र येतात, पण दरवाजा ठोठवायचं धाडस मात्र माझ्या लोकांच्यात नाही. ते यायला पाहिजे. मला दिसतंय तर तिथं मी निश्चितपणे मला जायला पाहिजे. ते एखादा पुरुष असेल, एखादी स्त्री असेल, एखादा अगदी सिनियर सिटीजन 72-75 वर्ष आहे आणि त्याला कुणीही नाहीये, तो आत एकटा आहे, तो किंकाळी मारतोय, तर त्यावेळेला सुद्धा तुम्ही जाणार नाही का? आम्ही इतके शंड झालो आहोत का? आम्ही माणूस म्हणून जर आम्हाला जगायचं असेल तर मला असं वाटतंय की आमची मानसिकता आम्हाला बदलावी लागेल. आणि ज्या दिवशी आम्ही मानसिकता बदलू त्यावेळी मला वाटतंय पेपरमध्ये येणारी रकाने, स्त्री आणि पुरुष यांच्यावरचे रकाने, हे सगळे बंद होते. सर, आता बरेचदा असं होते की नेमका घरगुती हिंसाचार हा उघडपणे कशाला हिंसाचार म्हटलं गेलंय हे समजतच नाही या महिलांना. त्यामुळे कुठल्या गोष्टीत तक्रार नोंदवली गेली पाहिजे हे कसं सांगाल? म्हणजे तुम्ही कायद्यानुसार काय सांगाल की टोमणे मारणे किंवा माहेरच्या लोकांना बोलणे हा घरगुती हिंसाचार असू शकतो का? आता सदर कायद्याअंतर्गत जर आपण बघायचं झालं तर कौटुंबिक हिंसाचार, मगाशी मी म्हटल्याप्रमाणे, हा वेगवेगळ्या प्रकारचा असतो. एक मानसिक, ज्या वेळेला घरामध्ये त्या स्त्रीला बोललं जातं, टोमणे दिले जातात, तिच्यावरून असतील, तिच्या माहेरच्या लोकांच्यावरून असतील, तर या ज्या टोमण्यांच्या मध्ये किंवा शाब्दिक ज्या काही गोष्टी होतात त्याच्यामध्ये तिची अडचण होते का नाही, तिला मानसिक त्रास होतो का नाही. जर तिला या गोष्टींचा मानसिक त्रास होत असेल तर हा कौटुंबिक हिंसाचार झालाच ना. त्यानंतर ज्यावेळेला शारीरिक, आपण ज्यावेळी हिंसाचार म्हणतोय, शारीरिक कौटुंबिक हिंसाचार, ज्या वेळेला तिला मारहाण केली जाते त्यावेळेला हा शारीरिक कौटुंबिक हिंसाचार म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स अंतर्गत या बाबी येतात. मारलं जातं, टोमणे मारले जातात, या त्या अंतर्गत येतात. किंवा आर्थिक मागणी काय करण्याचा प्रयत्न केला जातो, किंवा ती नोकरी करत असेल आणि मग तिला कुठली आर्थिक स्वायत्तता दिली जात नसेल, तिला त्या बाबतीत तिचं जे काय उत्पन्न आहे ते तिला वापरता देण्यासाठी काही बंधनं आणली जात असते. आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने मला सरांच्या याला पुष्टी द्यायची की मला माहेरून आलेले दागिने, राईट, हा प्रश्न आहे, आल्याबरोबर उद्या कोणीतरी काढून घेईल असं सांगून ज्या वेळेला सगळ्या अगदी सन्माननीय सासू या आपल्या कपाटात ठेवतात, त्या कधीतरी त्या बाहेर येतात. याच्याबद्दल तर स्त्रीधन आम्ही कशाला म्हणायचं. आता सरांनी असं सांगितलं की मानसिक बाजू पण सांगितली, पण मलाही सरांना सांगायचं की मला मानसिक त्रास होतोय याची डेफिनेशन माझी कायद्यात नाही. एव्हरीथिंग वी से की मला मेंटली त्रास होतो, आणि नेमका हाच प्रॉब्लेम आहे की सातत्याने माहेरच्या लोकांची उपेक्षा, की तुला काही शिकवलंच नाही, तुला काही दिलंच नाही,
तू घरातनं काय आणलंस, हे जे टोमणे मारले जातात याच्यातून माझ्या मुलींचं खच्चीकरण होतं. खच्चीकरणलाच आम्ही त्याला मानसिक म्हणतो. पण नेमकं माझ्या या मुलींना, कारण सर ऍडव्होकेट आहेत, मी कार्यकर्ते आहे, माझ्या मुलींना कुठं माहिती आहे की खच्चीकरण हा शब्द मला कुठे कुठे वापरायचा. म्हणूनच मी म्हणते की शिक्षण हेच सगळ्यात महत्वाचं आहे. या गोष्टींसाठी महिला केस करू शकतात का? हो, यासाठी म्हणूनच त्यासाठीच तर हा कायदा आहे की ज्यामध्ये त्या महिला, मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे, ती महिला असेल, समजा त्या महिलेला काही अडचणी आहेत तर तिच्या माहेरकडील लोक सुद्धा या कायद्याअंतर्गत मान्य कोर्टामध्ये दाद मागू शकतात किंवा हितचिंतकही मागू शकतात. आणि जसं मी प्रोटेक्शन ऑफिसर म्हटलं होतं की या कायद्याअंतर्गत एक स्पेशल ऑफिसर त्या पद्धतीने नेमलेले आहेत की प्रोटेक्शन ऑफिसर म्हटलं जातं, ते सुद्धा त्या ठिकाणी त्या पीडित महिलेसाठी म्हणून कोर्टामध्ये दाद मागू शकतात. बर, आता आपला हा प्रयत्न आहे की हे जे कायदे आहेत ते महिलांपर्यंत पोहोचवण्याचाच हा आपला प्रयत्न आहे. पण बरेचदा जे कायदे आहेत ते महिलांपर्यंत पोहोचलेलेच नसतात. अशा वेळी काय केलं पाहिजे की त्यांना हे सगळे कायदे माहिती झाले पाहिजे आणि कुठं आवाज उठवला गेला पाहिजे हे त्यांना अगदी घरोघरी महिलांना समजलं पाहिजे? एकतर सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचं की मुलींच्या पर्यंत ज्यावेळेला हे कायदे पोचवायचे, हे लेक्चर्स देतात, कोर्टामध्ये जातात, त्यांना त्यांचं काम आहे. माझी एक सगळ्यांना विनंती आहे की जे सोशल वर्कर आहे त्या सगळ्यांना आहे की छोटे छोटे कार्यक्रम, तुम्ही आता सध्या अंगणवाडी आहे, बचत गट आहे, या बचत गटामध्ये तुम्ही जाऊन त्या कायद्याची काही अंशी माहिती द्या. काही या लोकांना बोलवा, ह्यांच्यासारखे लोक येऊन सांगतील, माहिती देतील. आणि ती माहिती देताना त्या महिलांना हे सांगा की जर तुम्हाला असं कोणी आढळलं तर ते लोक त्या बचत गटाच्या प्रमुखाला कळवेल, बचत गटचे प्रमुख आम्हाला कळवेल, आम्ही प्रयत्न करू. आमचं नाही झालं तर मी ऍडव्होकेट साहेबांना सांगेन की ऍडव्होकेट साहेब जरा ही केस तुम्ही करा. दिस इज द माय फॉलो साईड. याचं कारण आहे की आम्ही एकटे नाही करू शकणार, आपल्याला लोकांच्या पर्यंत पोहोचायचंय. आजही याही घटकेला मला हे नमूद करावं लागेल की शिक्षणाच्या बाबतीत मुली माझ्या सगळ्यात पुढे आहेत, 10वीला पुढे आहेत, 12वीला आहेत. पण 12वी नंतरचं पुढचं शिक्षण काय? नाही, त्यांना समाजातच सोडलं जात नाहीये. ऍडव्होकेटचं शिक्षण घ्यायला माझी 5 वर्ष जातात, BA BComचं याला 3 वर्ष लागतात. आणि जोपर्यंत मुली शिक्षित होत नाही तोपर्यंत त्या आपला आवाज उठवू शकणार नाही. बरोबर आहे. आपण मला म्हणाल की कालची मुलगी ती शिक्षित आहे, ह्याला एकच शिक्षण हा नाही, आवाज आहे. ती पोलिसांच्या पर्यंत गेली, तिने गुन्हा नोंद केला, पण पुढे डॅश 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 काम नाही केलं. ज्यांच्यावर ही जबाबदारी आहे त्यांनी त्या लोकांनी जबाबदारी का स्वीकारली नाही? हे जर तुम्हाला सगळं चित्र बदलायचं असेल, सगळं चित्र, अन्याय, अराजकता, अत्याचार, हिंसाचार, मानसिक, शारीरिक, ज्या वेळा एखादी मुलगी पोलीस स्टेशनला जाते त्याच्या पुढचे सगळे संवाद जर आम्ही बघितले, कारण माझा 1985 पासून या डिपार्टमेंटशी संबंध आहे. तुम्ही आणि मी आणि साहेब गेलो तर ते लोक लगेच या म्हणते, पण माझी एखादी सामान्य स्त्री ज्या वेळेला पोलीस स्टेशनला जाते, एखादं कडेवर तिच्या पोर असतं आणि ती सांगत असते, साहेब नवऱ्यानं माझ्या मारले बघावं, माझ्या पोराला मारले, हे शालियास बसती तर. ही मानसिकता बदलली गेली त्याची. ठीक आहे, कुणीही पण तुमच्याकडे येते, या आत या, बसा, तिचं ऐका ना हो. ऐकण्यासाठी कुठं पैसे पडतात तुमच्याकडे, ते तुम्ही ऐका. ऐकून त्याच्यावर तुम्ही सगळं नाही पण निदान ठीक आहे आम्ही येतो एवढा तरी दिलासा देऊ शकाल का? म्हणजे आता ज्या कालच्या प्रकरणात वैष्णवीनं जे टोकाचं पाऊल उचललं, किंवा या आधी बऱ्याच महिलांनी असे पावलं उचललेली आहेत, आत्महत्या केलेली आहे, स्वतःचा जीव संपवलेला आहे. एक स्त्री आज जळतीये, मरतीये, हा क्राईम रिपोर्ट आहे. आता हा खरं तर स्त्रियांची संख्या कमी, मुलांना मुली मिळत नाही,
एका बाजूला तुम्ही स्त्रियांचे अन्य अत्याचार बघताय, तर आम्हाला मुली मिळणार नाहीत म्हणून मुलांनी काही खरं तर मॅडम आता हे हत्या होती की आत्महत्या अजून डिक्लेअर झालेलं नाही, तरी पण एखादी बाई आपला जीव संपवण्याचा एकदम टोकाचा निर्णय घेते, अशा वेळेस आता म्हणजे स्वतःहून महिलेने या गोष्टीपासून परावृत्त होण्यासाठी काय केलं पाहिजे? पण जेव्हा सुरुवात होतीये की बुवा माझ्याकडे पैसे मागितले जातात, माझ्याकडे हे केलं जातं, त्यावेळेला ती पहिल्यांदा आपल्या आई बापाला सांगते, आपल्या मित्रमैत्रिणींना सांगते. हे कुठंतरी स्पिरिट होत त्यांच्याही लक्षात आलं पाहिजे की हिला मेंटली टॉर्चर होतंय. बरोबर आहे सर? मेंटली टॉर्चर होतो आणि ते एकदम कोल्यापास होण्यापेक्षा हे लोक सांगतात. जसं कालच्या केसमध्ये तिच्या मोठ्या जाऊनी सांगितलं की मला हे लोक त्रास देत होते, त्यामुळं कसं होतं की पुष्टी मिळते आम्हाला, आणि ही पुष्टी मिळण्यासाठी मला दुसऱ्याला सांगायला पाहिजे. ठीक आहे, सांगितलं, ऐकलं नाही, तुम्ही पोलिसापर्यंत गेला, पोलिसांना सांगितलं, जर त्यांनी ऐकलंच नाही, काही केलंच नाही, माफ करा माझे अख्खं पोलीस डिपार्टमेंट आज बघत असेल, पण फार मला अनुभव आहेत मित्रांनो. माझी पहिली भूमिका हीच आहे. अगदी मी आयजी पासून शेवटपर्यंत मंत्री महोदयांना पण सांगते की मला माझी वागणूक पहिल्यांदा चांगली मिळाली पाहिजे. बघा, निम्म्या माझ्या मुली या शांततेनं जीवन जगतात की नाही. मी काय करते? दिलासा म्हणते. माझ्या संस्थेचं नावच दिलासा आहे. आलेली प्रत्येक स्त्री, प्रत्येक पुरुष हा रडतच येतो. मी त्यांना सांगते ठीक आहे, मी ऐकून घेते. ऐकून घेतल्यामुळे निम्म दुःख त्यांचं कमी होतं की कोणीतरी ऐकलंय, माझ्या दुःखावर फुंकर घातली आहे. दुःखावर फुंकर घालणं हा सुद्धा फार मोठा दिलासा आहे. हे होऊ दे ना. हे जर झालं असतं तर आज ती एक मुलगी वाचली असती. ते झालं नाही. आता तुम्ही सगळी पाळमुळं खोदून करायला ना, ती आली होती, ती केलं, तो मध्यस्थी. आता या सगळ्या याच्यावर काही संघटनांनी मागणी केली. तुम्ही आता सगळी जण मित्रमैत्रिणी जोशात आहात. हे होण्याच्या आधी आम्ही का नाही केलं, हा प्रश्न माझ्या समोर आहे. मी जास्तीत जास्त किंवा साहेब हे 2 मुलींना वाचवतील, मी एका मुलीला वाचवेन, पण आपण काय सगळी करणार? आपण करूया आताच उठूया आणि ठरवूया, या समाजात मी राहते, समाजाचं काहीतरी देणं आहे. या समाजाच्या देण्याला मी काही हातभार लावू का? साहेबांनी लॉची डिग्री घेतली, मी काल पॉलिटिकल याच्यामध्ये ह्युमन राईट केलं. तुम्ही काय करणार? नाही शिकला, पण तुम्हाला समतेचा, समानतेचा, स्वातंत्र्याचा हक्क तर आहे. तर जर ते हक्क असतील तर हे हक्क आपण बजावूया असं मला वाटतं. त्याच्यामध्ये मला हे ऍड करावं वाटेल. काय होतं की ज्या वेळेला कौटुंबिक, जसं मॅडम म्हटल्या की कौटुंबिक हिंसाचाराची जेव्हा सुरुवात होते, तर पहिल्यांदा महिला एक बायको म्हणून ती पहिल्यांदा विचार करते की नाही, आपला संसार वाचवायचा, आणि त्याच्यासाठी मग ह्या गोष्टी सांगितल्या जात नाहीत. मग जी सुरुवात झालेली असते ती कोणत्या तरी अशा स्टेजला येते की मग टोकाचं पाऊल उचललं जातं. मग ज्या वेळेला, जसं मॅडम म्हणले की ज्यावेळी सुरुवात होते त्यावेळेला तिनं माहेरी तिचे जे हितचिंतक असतील त्यांना ह्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत की हे असं व्हायला लागले. त्यानंतर डायरेक्ट ती कुठेतरी एकदम आपलं डायव्होर्स पर्यंत मॅटर जातं असा विषय होत नाही. त्यावेळेला काउन्सिलिंग होईल किंवा त्या 2 कुटुंबामध्ये चर्चा होतील, आणि ज्यावेळी असं लक्षात येईल की ते बोलून चर्चा करून ते संपवता येईल तर काही प्रश्नच नाही. पण चर्चा झाल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये त्या महिलेला त्रास होत असेल तर मग अशा वेळेला कायद्याशिवाय दुसरा काही ऑप्शन जात नाही. आणि म्हणून महिलांना पुन्हा हाच विषय येतो, शिक्षणाचा ज्यावेळी विषय येतो आपल्याला, त्यांचे हक्क समजले पाहिजेत. कारण मान्य न्यायालयामध्ये जरी म्हटलं आपण, कोण जोपर्यंत दार थोटावत नाही तोपर्यंत तिथं मान्य न्यायालय आदेश देऊ शकत. म्हणजे पण सर मला तुम्हालाही असं सांगायचंय आता की ज्यावेळी तुम्ही मला म्हणता की हे सगळं होण्याच्या याच्यात कौन्सिलर म्हणून भूमिका तिनं 4-5 लोकांना सांगितल्यानंतर या 4-5 लोकांची भूमिका, किमान तिच्या आई वडिलांनी जाऊन चहा घ्यायचं निमित्त करून तुम्ही मुलीकडे जावा, विचारा कसे आहेत, काय आहे, सासू सासऱ्यांची बोला. कुठंतरी दबाव गट हा जर निर्माण झाला तर मला वाटते कुठंतरी
कुठंतरी मुलींना न्याय मिळण्याची शक्यता आहे. आम्ही एकदम उठतो आणि मला मुलींना याद सांगायचं, उठायचं आणि आत्महत्या करायची. कुणी सांगितलं? इतका जीव तुमचा इतका इझी मिळतो तुम्हाला? अरे जगा ना तुम्ही, लढाईला शिका, बघूया तुम्हाला कोण काय करते. ताकद आहे, तुमचे 2 हात आहेत, तुम्हाला इतकं शिक्षण दिले की त्या हाताचा वापर तुम्ही करा. तुम्ही हे बोला ना मुलींनो, आम्हालाही जगण्याचा हक्क आहे, आम्ही करणार. कायद्याची आम्हाला भाषा येते, आम्ही कायद्याकडे जाऊ, आई वडिलांच्याकडे पण जाऊ, पण आम्ही शिक्षण घेतले, आम्ही हे करणारच. अंगावर आलं असतं उलटून टाकण्याची ताकद तुमच्यात तयार व्हायला पाहिजे. असं उठला आणि तुम्ही जाऊन आत्महत्या करायला लागला. 8 दिवस हे सगळं चालेल, वाचतील, वाईट वाईट वाटेल आणि पुन्हा पाठीमागच्या पानावरून येईल आणि पुन्हा नवीन एखादी घटना. हे सगळं जर थांबवायचं असेल तर उठा, तुम्ही आमच्या सगळ्यांची मदत घ्या. आज टीव्ही नेक्स्टनी घेतलं, मी तर असं म्हणेन या नेक्स्टला नेक्स्ट पेज उलटण्यापेक्षा आजच पहिलं पेज आजच उघडा आणि असं ठरवा की यस, यापुढे महिलांच्यावरचे अन्याय अत्याचार आम्हाला थांबवायचे आणि ते थांबवण्यासाठी आम्ही नेक्स्ट पर्यंत जाऊ. पण आज आत्ता असा निर्धार करूया की आम्ही या सगळ्यासाठी सज्ज आहोत. सर, आपण जो ग्राउंड रिपोर्ट वगैरे टीव्ही नेक्स्ट मराठीतर्फे करतो तेव्हा महिलांकडून असे काही बोलता बोलता निघून गेलेले प्रश्न आहेत आणि याला कायद्यानुसार ह्यामध्ये गुन्हा दाखल होऊ शकतो का किंवा याच्यावर ऍक्शन घेऊ शकतात का महिला, हे मला तुम्हाला विचारायचंय. मग पहिला प्रश्न ह्यातला असा आहे की घरगुती भांडणात किंवा जेव्हा नवरा चिडलेला असतो तेव्हा महिलेला थप्पड मारू शकतो का? आता एखादी मुलगी तुमच्याकडे तुमच्या घरी आली, ती तुमची बायको आहे म्हणून तुम्हाला तिला थप्पड मारायचा अधिकार कुठलाही कायदा देत नाही. आणि जसं मी म्हटलं की डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट बघितला आपण, तो कोणत्याही पद्धतीचा त्रास असेल, मग तो शारीरिक असेल मानसिक असेल, आणि एखादी जी थप्पड असते ती फक्त शारीरिक नसते, ती मानसिक लेवलला त्या व्यक्तीला खूप खाली घेऊन जाते. त्यामुळं थप्पड मारण्याचा अधिकार कुठल्याही नवऱ्याला नाही. आणि मी अगदी सरांनी सांगितलं, मारणं हा भागच माझ्यात नाही. बोला सुसंवादाने बोला, तुझी आमटी चांगली नाही झाली म्हणून आमटी तोंडावर फेकायचा हा कुठला प्रकार? हा सुद्धा मानसिक खच्चीकरणाचा प्रकार. बरोबर आहे ना? एकदम. आता तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर मगाशी दिलेलंच आहे की स्वाभिमानाला धक्का लावला जातो सासरच्या लोकांकडून, त्यावेळी महिला ऍक्शन घेऊ शकते का? हा 100%. पुन्हा तोच विषय येतो, ज्यावेळी आपण ह्या कायद्याचा विचार करतो त्यावेळेला तो मानसिक स्वरूपाचा आहे. ज्या वेळेला तुमच्या स्वाभिमानाला धक्का लावला जातो म्हणजे तो हिंसाचारच आहे ना. त्या व्यक्तीचं, त्या महिलेचं खच्चीकरण होतं का नाही हा पहिल्यांदा पाहणं आवश्यक आहे. आणि ज्या ज्या गोष्टीमधून त्या महिलेचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जातो, त्या उद्देशाने केला जातो, त्यावेळेला तो गुन्हाच होतो. राईट. लग्नात मिळालेली संपत्ती किंवा दागिने यावर ती महिला सोडून इतरांचा अधिकार असतो का? नाही. आता पहिली बाब अशी आहे की लग्नामध्ये ज्या काही गिफ्ट स्वरूपात काही वस्तू आहेत म्हणा, दागिने दिले जातात, मग ते माहेरकडून दिलेले असतील किंवा सासरकडून दिलेले असतील, तिच्यासाठी दिले असतील. मग अशी मॅडमने ते सांगितलेलं होतं की ते पुन्हा दागिने काढून घेतले जातात, तर ते दागिने त्या स्त्रीचे स्त्रीधन म्हटलं जातं. ही कायदेशीर कन्सेप्ट आहे स्त्रीधन म्हणून. त्या सोनं असेल किंवा त्या ज्या काही वस्तू असतील तिच्यावर त्या स्त्रीचाच हक्क राहतो. जर सासरच्या लोकांनी दिले असतील तरी पण तिचा सासरच्या लोकांनी सुद्धा ते लग्नामध्ये दागिने दिले असतील तर त्या स्त्रीचे ते स्त्रीधन, ते तिचा पूर्ण हक्क त्याच्यामध्ये राहतो. आम्ही मोठेपणा दाखवण्यासाठी तिला तो हार घातला होता, पण तो हार तिचा नाही, तो हार त्या नंदेचा आहे. म्हणजे एक शोभिवंत वस्तू म्हणून जर तुम्ही दाखवत असाल, तिला घालत असाल. मी तर अगदी ह्याच्या पुढे जाऊन सांगते, सध्या आम्हाला तुमचे दागिने, माझ्या मुलींना अगदी सांगायचं, सगळी जण जी बघतात नेक्स्टचा माझा हा कार्यक्रम आणि प्रामुख्याने माझ्या मुली, तुम्ही सगळ्या जणी आज ठरवा, मला दागिन्याचा हव्यास नाही, मला एकही दागिना नको. सध्या ज्या 1 ग्रॅम सोनं आणि त्याच्यामधले 1000 रुपयाला दागिने मिळतात ना पोरीनं, ते आणूया, ते घालूया. गेले तरी मला दुःख नाही आणि त्या सासूने काढून घेतले तरी मला या दागिन्यांच्या मुळे एवढी प्रचंड असं धुसफूस
मारहाण होती आणि दाखवलं जातंय चेन कशी तुटली तुझी. तुझ्या बाबांनी चेन मध्ये काय घातलं होतं. आता बाबा तर चेन मध्ये कशाला गेलाय, कशाला गेलाय बाबा. म्हणून मुलींनो, मला अजिबात हव्यास नाही, मला दागिने नको, पण मला घर, माझा नवरा हा चांगला मिळाला पाहिजे, मला समजावून घेणारा मिळाला पाहिजे. राईट. अजून एक प्रश्न सर, महिलेला कपडे निवडण्यासाठी नवरा किंवा सासरचे लोक अडवू शकतात का? तू हे नाही घातलं पाहिजे आणि हे घातलंच पाहिजे असंच नाही, राहिलं. अशी जबरदस्ती करता येणार नाही, पण आपला समाज सुसंस्कृत आहे, त्या पद्धतीनं ते कपडे घालणे ही आवश्यक आहे ना. म्हणजे तुम्ही जाऊन, म्हणजे समजा एखादी महिला जाऊन काहीतरी समाजाच्या विचित्र पद्धतीने काही करत असेल, तर त्यासाठी जर अशा त्या वेळी घरातील अडवू काही शकतो. म्हणत असतील, तर त्यावेळेला असं नाही म्हणता येणार की नाही हा हिंसाचार केलाय तिच्यावर म्हणून. ओके. मॅडम कसं आहे, अधिकार नाहीये, म्हणजे जसं आता सरांनी Right. सांगितलं, पण आपली संस्कृती जपली संस्कृती ती जपली आणि पाहिजे. शेवटी संस्कृती महत्वाची, कारण आपल्याला राहायचंय. आपण आल्यानंतर आपण देवाला जातो, डोक्यावरून पदर घेतो आणि देवाला करतो. तसं तुमच्या घरामध्ये ज्यावेळी कुणी बाहेरचे लोक येतात, त्यांना बसा म्हणा, पाणी द्या, डोक्यावरून पदर घ्या. सुसंस्कृत. भले तुम्ही अगदी पंजाबी ड्रेस घातलाय, ओढणी असते ती घाला आणि नमस्कार करा ना. कायदा जसा आहे तशी आपली संस्कृती आहे, कायदा आहे तसा अधिकार पण आहे. राईट. बरोबर आहे ना सर, की संस्कृतीला तुम्ही विरोधात जाऊ, तुम्हाला हे करताच येणं शक्य नाहीये. त्यामुळं जसा कायदा तशी आपली संस्कृती, जशी संस्कृती तसा आपला कायदा. कायदा. म्हणून आपण ज्या वेळेला गुन्हा आणि हा विषय म्हणतो, तेव्हा त्याच्या पाठीमागचा हेतू, म्हणजे त्रास देण्यापाठीमागचा हेतू काय आहे किंवा ती कृती करण्यापाठीमागचा हेतू काय आहे, त्याच्यावर तो गुन्हा आहे का नाही हे ठरतं. त्यामुळे फक्त असे कपडे नाही, देवळात जाताना चांगले कपडे घातले पाहिजे आता अगदी असं अंबाबाईचं जर म्हटलं असेल, उदाहरण घेऊया ना. हा. त्यांनी आता हेच सांगितलं आपल्याला, तर तिथं तो कायदा नाही आणला, पण त्यांनी एक विनंती केली, त्यांची एक संस्कृती आहे संस्कृती की त्या जपण्याचा प्रयत्न. संस्कृतीला, ओके. आणि मी तर असं पुढे जो म्हणेन, ती देवी आहे, तर त्या देवी समोर तुम्ही असं जाण्यापेक्षा त्या देवीला जेव्हा तुम्ही नमस्कार करता, एका स्त्रीला नमस्कार करता, तर डोक्यावरून हे घ्या. ह्याच्यामध्ये कायदे येण्यापेक्षा प्रत्येकाने आपल्या मनाने ठरवावं. मला कुणीतरी वटवून काढण्यापेक्षा मला कसं पुन्हा पुढे जायचं हे आम्हाला शिक्षण शिकवते, तुम्ही शिका. राईट. सर, आता हे जे कायदे महिलांच्या सुरक्षेबाबत केलेले आहेत, त्याचा गैरवापर होतोय असं तुम्हाला वाटतंय का कुठं? नक्कीच. कायदा हे खूप वेळेला दुधारी शस्त्रासारखं असतं, ज्याचा चांगल्यासाठी ज्या वेळेला ज्या पीडित महिला आहेत त्यांच्याकडून त्याचा वापर केला जातो आणि तो होणंही आवश्यक आहे. बरोबर. पण अशाही काही प्रवृत्ती आहेत की या कायद्याचा गैरवापर केला जातो. माननीय नामदार उच्च न्यायालयाने त्या बाबतीत म्हटलेलं आहे की काही महिला या पीडित नसताना सुद्धा फक्त नवऱ्याला आणि त्याच्या घरच्यांना हॅरॅस करण्यासाठी या कायद्याचा वापर करतात. त्यामुळं माननीय उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे की दिस ऍक्ट कॅन नॉट बी युज्ड ॲज अ वेपन टू हॅरॅस द हजबंड अँड हिज फॅमिली. त्यामुळे हे दिसतंय अलीकडं की जसं या कायद्याचा उपयोग पीडित महिलांसाठी होणं गरजेचं आहे, पीडित महिलेनीच तिथं दाद मागणं आवश्यक आहे. पण मॅडमने ही गोष्ट माहित असेल की खूप वेळेला ह्याचा गैरफायदाही होतो, विनाकारण नवरा आणि त्यांच्या घरच्यांना हॅरॅस केलं जातं आणि हा कुठेतरी होणारा गैरवापर आहे, तो थांबणं खूप आवश्यक आहे असं मला वाटतं. याच्यामध्ये मला एक ऍड करायचंय की डोमेस्टिक व्हायलन्सचं सांगितलं की फक्त नवरा माझा सुशिक्षित, उच्च शिक्षित आणि भरपूर पैसेवाला, म्हणजे ज्याला पगार जास्त आहे, तर त्याच्यातनं मला पोटगी कशी मला मिळवता येईल याच्यासाठी या लोकांच्या केसेस दाखल झालेल्या आहेत. आणि अशी अनेक उदाहरणं आहेत. पण पैसा म्हणजे सर्वस्व, त्याला फक्त हॅरॅसमेंट करणं म्हणजे, जर तुम्हाला जगायचंय मैत्रिणीनं तर तुम्ही आनंदानं जगा ना. आत्ताचा मिनिट, आत्ताचा क्षण तुमचा आहे. कोर्ट कचेरी, पोलीस स्टेशन, आनंदाने तुम्ही का नाही जगण्याचा विचार करा. भांडणं होतील, पण त्या भांडणातून मार्ग निघतो तो अशा या नेक्स्टच्या कार्यक्रमात. तर सर आणि मॅडम, तुम्ही आज आमच्या टीव्ही नेक्स्ट मराठीच्या स्टुडिओमध्ये आला आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह अशी माहिती महिलांपर्यंत पोहोचवला, याबद्दल मी तुमचं खूप खूप धन्यवाद करते. नमस्कार. आम्ही आपल्याला धन्यवाद देतो की आपण इतक्या सगळ्या लोकांच्या समोर महाराष्ट्रात आपण आणलं. ऍडव्होकेट साहेबांनी कायद्याची माहिती दिली आणि माझ्यासारखी एक सामान्य साधी कार्यकर्ती आपल्याला आव्हान केलेलं आहे. हे आव्हान तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ज्या नेक्स्ट न केलं त्या नेक्स्टला
मनापासून शुभेच्छा. तर आज आपण कायदा काय आहे हे जाणून घेतलं आणि सामाजिक पैलूही काय आहेत याविषयी चर्चा केली. तुम्हाला या बाबतीत काय वाटतं? अजून काय बदल समाजाकडून अपेक्षित आहेत किंवा कायद्याकडून अपेक्षित आहेत हे तुम्ही आम्हाला तुमच्या प्रतिक्रियेद्वारे नक्की कळवा.